नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव हा वाढतच आहे. इस्रायलकडून सतत इराणवरती हल्ला केला जात आहे. मात्र या हल्ल्याचा काहीच परिणाम हा इराणवरती होत नाहीये. मात्र याला प्रत्युत्तर म्हणून इराण इस्रायलवरती हल्ला करतायत. सोबत आखाती देशांना देखील इराण टार्गेट करत आहेत. सुरुवातीला सर्वांना असं वाटलं की या युद्धाचा काही परिणाम होणार नाहीत. मात्र या युद्धाचा आता सर्वच देशांवरती परिणाम व्हायला लागलाय आणि त्याचा परिणाम आता भारतात देखील जाणवायला लागलाय. हे युद्ध चालू असताना इराणने होर्मुझची खाडी ही पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे त्याचा आयात व निर्यातीवरती मोठा फटका बसला आहे. फटका म्हणजे पूर्णपणे या खाडी बंद झाल्यामुळे आयात व निर्यात पूर्णपणे ठप्प झालेली आहेत. मात्र याचा सर्वात जास्त फायदा जो झाला म्हणजे अमेरिका, इराण व इस्रायल या युद्धाचा, तो म्हणजे रशिया या देशाला. सध्या रशिया या देशाची चांदी होताना आपल्याला दिसत आहे. या युद्धाचा परिणाम असा झाला की रशियामध्ये असलेले जे कच्चे तेल आहे त्याची मागणी खूप वाढली आहे आणि भारत कित्येक वर्षांपासून रशियाकडून कच्चे तेल हा खरेदी करत होते. मात्र हे युद्ध झाल्यानंतर रशियाने काय केले की आपल्या देशातील जे कच्चे तेल आहेत रशियामधील त्याचे भाव जवळजवळ खूप वाढवले. म्हणजे असं समजा की जवळजवळ 50% जास्त भाव रशियाने वाढवले. मात्र आता आपल्याला पर्याय नसल्यामुळे सगळेच देश हे रशियाकडून तेल खरेदी करत आहेत. त्यामुळे रशियाचे सोने, चांदी हे सगळ्याच गोष्टी झालेल्या आहेत. मात्र भारत रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध आपण बऱ्याच दिवसांपासून ऐकत होतो. मात्र रशियाने भारतासोबतच एक दगा केल्याची ही माहितीच आहेत असं समोर दिसत आहेत. त्यामुळे या युद्धाचा परिणाम हा सर्व देशांवरती सोबत भारताला पण दिसू लागलेला आहे. एलपीजी गॅसचा तुटवडा देखील असेल किंवा कच्च्या तेलाची कमतरता. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल, डिझेल या इंधनाचे दर देखील वाढू शकतील असा प्रश्न आता उभा समोर येत आहेत. त्यामुळे हे युद्ध लवकर लवकर थांबावे व पूर्णपणे सर्व गोष्टी सुरळीत व्हाव्यात अशीच अपेक्षा करूया. व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.